चांगला कॅन्डिडेट यावा जो लोकांचं कल्याण करेल। पुणे शहरामध्ये जर खासदार म्हणून पाहिजे तर अण्णाच पाहिजेत आम्हाला। मुरली अण्णा विचार न करता येऊ शकतात। जर आपले मुरली अण्णामुळे यांच्यासारखं नाही अण्णाचं आमच्या 100% अण्णाचं आमचे येणार आहेत निवडून। तुम्हाला पुणेकर म्हणून चेहरा असला पाहिजे। पुणे शहरमधून माझं मत आहे की चांगला कॅन्डिडेट यावा जो लोकांचं कल्याण करेल। आजच्या अगोदरचे जे तिन्ही खासदार झाले त्यांनी लोकांचं कल्याण केलं नाही, त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधून घेतला। पण लोकांचं कल्याण जे करतात ते खरे। मुरलीधरांना मोळ किंवा जगदीश मोळ एक दोन नावे चर्चेत आहे लोकसभेमध्ये आणि अण्णाचे काम ह्या भागात चांगलेच आहे, त्याला काय बोलणं गरजेचं नाही आणि सगळं व्यवस्थित आहे, तसं काय नाही। काय या भागात काय काम केलं? नाही बरेच अण्णाचं काय काम आहे, रोड आहे, ड्रेनेज लाईन आहे, सगळे अण्णाची सोबत झाले ना। एवढी मोठी पाईपलाईन होती, आता कॉन्क्रीट झालं सध्या, ते आहे सगळे ते अण्णाची सोबत झालेले आहे। काय वाटतं कुणाला उमेदवारी भेटली पाहिजे? आमची तर मनापासून इच्छा आहे आमच्याकडनं मुरलीधर मोहोळ यांनाच भेटली पाहिजे, कारण ते आमच्यासाठी महिलांसाठी खूप काही करतायत त्यांनी। बरं आज आम्ही आता जवळजवळ पहिल्या 30 वर्ष झाले आम्ही या वस्तीमध्ये रहिवाशी इथं। आमचे पहिले आमचे म्हणजे साधी पात्राची घरं होते, अण्णामुळे आम्हाला आज शक्य झालं की आम्ही फ्लॅटमध्ये राहू शकतोय। त्यामुळे पुणे शहरामध्ये जर खासदार म्हणून पाहिजे तर अण्णाच पाहिजेत आम्हाला। असं बोललं जातं की बाबा जर काँग्रेसकडून दंगेकर असतील तर अण्णाचा आम्ही म्हणजे भाजपच्या उमेदवाराचा पराभव करू, काय वाटतं तुम्हाला? नाही असं तर शक्य होणार नाही, कारण अण्णा खूप म्हणजे लोकांना गोरगरिबांना खूप मदत करतायत, सगळ्यांच्या अडीअडचणीला उभा राहत आहेत आणि कधी अण्णा असे म्हणत नाही कुठल्या कामासाठी उभा राहत नाही, कधी रात्री त्यांना जरी आवाज दिला तरी अण्णा आमच्यासाठी उभा राहत आहेत। त्यामुळे आम्हाला खासदार म्हणून अण्णाच पाहिजे। मध्ये जी काही परिस्थिती आहे ते सर्वजण बघतोय आपण डोळ्याने, तर आता सत्तेत असलेला माणूसच काम करू शकतो या मताचा मी असल्या कारणाने भाजपच्या उमेदवारालाच मतदान करावं। कोण उमेदवार असू शकतो काय वाटतं? आता काय पक्ष देईल तो कोण वाटतं चेहरा? आता काय ऐकिवात असा आहे की बाबा मुरलीधर मोहोळ एक आहेत रेसमध्ये, देवधर सुनील देवधर का कोणतरी ते एक आहेत आणि जगदीश मोळ एक आहेत, असे 3 जण दिसत आहेत। काय सध्या पुण्यात वातावरण चाललंय लोकसभेचं, काय खासदार कसा असायला पाहिजे? खासदार आपले मुरली अण्णामुळे यांच्यासारखं पाहिजे। का बरं? त्यांची विकास, कामतर्ता, नियोजन वेगवेगळ्या कार्यक्रमांचे। तुम्हाला काय पर्सनल अनुभव आहे का, कशा पद्धतीने काय केलं? प्रश्न म्हणजे त्यांचं बोलणं व्यवस्थित आहे सगळ्यांसोबत। कोणत्या पण कार्यक्रम आपण इन्व्हिटेशन केलं की येऊन भेटतात, बोलतात, 2 मिनटं बसतात, सगळं व्यवस्थित आहे। आता पुणे शहरात तरी काय आता सध्या भाजपचा जोर आहे, तर भाजपकडनं काय मुरलीधर अण्णा मोहोळ सध्या प्रतिष्ठित व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्त्याला पुढं आहेत। तर त्याच्यानंतर अजून एक भाजपकडनं अजून एक चाललं आहे ते योगेश मुळीक, काय त्यांचं एक नाव पुढं आलं आहे, अजून एक कोणतरी चालली चर्चा, पण कोण येईल तेच माहीत नाही। पण जास्त करून मोहोळांना दिलं तिकीट मुरली अण्णाला तर बऱ्यापैकी पुणे शहरात कव्हर करतील, कारण का धनगेकरच्या अपोजला काँग्रेसचं चाललं आहे की धनगेकरला देणं, पण धनगेकरच्या अपोजला मराठा मतदारसंघ, मराठा माणूस त्याच्या अपोजला असं दिलं तर मुरली अण्णा विचार न करता येऊ शकतात। मुरली अण्णा मोहोळ एक खासदार झाले तर आम्हाला अगदी आनंद होणार आहे। का? आमच्या वस्तीमध्ये त्यांनी चांगली भरपूर कामं केलेली आहेत, चांगल्या लोकांचे सुधारणा केलेल्या आहेत, त्या आमच्या प्रत्येक वेळी अडीअडचणीला पडलेले आहेत। आम्हाला राशन पाणी कोरोनाच्या काळामध्ये दिलेलं आहे, त्यामुळं आम्हाला मुरलीधर अण्णाच योग्य वाटतात। पण विरोध पार्टीचे लोक तर म्हणतात यंदा भाजपला काय आपण येऊ देत नाही अण्णाचं आमच्या 100% अण्णाचं आमचे येणार आहेत निवडून। चर्चा चालली आहे, काय वाटतं कोणाची नाव आहे चर्चेमध्ये? अण्णाच की मुरली अण्णा, मुरली अण्णा मोहोळ। बरं, काय विषय, कसं काय त्यांचं काय नाव चर्चेत? आमच्या वस्ती लक्ष्मीनगरसाठी आमच्यासाठी सगळं म्हणजे सगळ्या सुविधा आहे, पाणी, रस्ता, बाथरूमची समस्या म्हणा किंवा गटरायची म्हणा, सगळ्या व्यवस्थित केलेलं ह्याच चांगल्या आम्हाला वाटतात। इतर